नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमच्यासमोर आज एक नवीन रेसिपी घेऊन येते. मी आणि माझं चॅनल श्री लीलाई, आम्ही दोघी मिळून. आणि हे पारंपरिक रेसिपी आहे आणि शक्यतो ह्या रेसिपी जास्त करून पारंपरिक का दाखवते की मागचं सगळं लीलाताईंच्या आईकडनं त्या शिकल्या आहेत. आणि लीलाताई ह्याच चॅनलला तुम्हाला सगळ्यात जुन्या रेसिपी दाखवणार. तर आज आपण दाखवत आहेत की मटणाचा रस्सा. आता तुम्ही म्हणाल मटणचा रस्सा एक 5 माणसाचा असतो, 10 माणसांचा असतो, 15 माणसांचा असतो, पण नाही. इथे लीलाताई करणार आहेत 100 माणसांचा मटणाचा रस्सा. त्यासाठी लागणारं साहित्य काय असतं त्याची नावं सांगणार आहे आणि ते किती घेतले 100 माणसांच्या हिशोबाने जो रस्सा होणार आहे त्याला लागणारं सगळं मेजरमेंट तुम्हाला मापात सांगणार आहे, वजनात सांगणार आहे. त्याला लागणारं पिठापासून ते मिठापर्यंत किती पीठ वापरले, तर मीठ किती वापरले, त्याला लागणारं पाणी किती लिटर वापरले, हे सविस्तर नीटनेटकं तुम्हाला कळणार आहे. ह्याच्यात तुम्ही कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही पहा की लीलाताईंनी कसं रस्सा बनवला आहे. आणि तुम्ही तुमचे कमेंट्स आम्हाला द्यावे ही विनंती आहे. त्याचबरोबर तुम्ही शेअर करा, आम्हाला मोटिवेशन करा, लाईक करा, तुमचे कमेंट्स पण सांगा. तुम्हाला जुने काय पाहायचे असेल, लीलाताईंकडे भरपूर खजाना आहे आणि त्या तुम्हाला नेहमी दाखवणार आहे. हे त्यांचं आणि माझ्याकडनं तुम्हाला या चॅनलसाठी नम्र विनंती करते की तुम्ही खरंच आम्हाला आत्तापर्यंत भरघोस यश दिलं आहे, तसं पुढेही देत राहाल. धन्यवाद. आणि हा जो व्हिडिओ बनवते मी इथे बसून, तर गावाकडे येऊन बनवते. गावाकडे 100 माणसांचं जेवण आज शिजणार आहे मटणाचं. तर मी हे नदीकडे बसून हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला नदी पण दिसेल, मी दिसते. चला तर आपण रस्स्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 किलो लसूण, 1 किलो आपण आलं घेतलेलं आहे. आलं आपण स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून खिसून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण कांदा घेतला आहे 1.5 किलो. 1.5 किलो कांदा 2 तास मी उन्हात टाकला होता, कारण पटकन तळता येतो, आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा तो. त्यासाठी मी उन्हात टाकला होता 2 तास. मी आदल्या दिवशीच हा सगळं करून घेतलं होतं, कारण दुसरं ते अचानक आपल्याला ती तयारी होत नाही, म्हणून आदल्या दिवशीच मी सगळं करून घेतलं होतं. जिरे 150 ग्राम आपण घेतलेत. नंतर धने 200 ग्राम घेतलेत. तीळ पाव किलो घेतलेत. 100 ग्राम आपण बडीशेप घेतल्या. आणि बडीशेप घेण्यामागचं कारण, मटण हा पदार्थ जड असतो पचण्यासाठी आणि तो आपल्याला पचावा, चांगला ढेकरा येऊ नये म्हणून आपण बडीशेप 100 ग्राम घेतल्या. आता हे आपण लवंगा घेतलेत 50 ग्राम, मिरे घेतलेत 50 ग्राम, हिरवी इलायची घेतल्या 25 ग्राम, चक्री फूल घेतले 25 ग्राम, जावेंद्री घेतले 25 ग्राम, खसखस 25 ग्राम, खोबरं 6 नारळाचं, आपण ओल्या 6 नारळाचं करून घेतलेलं आहे. आपण बेडगी मिरची घेतलेली आहे, कारण एकही पुडी आपण बाहेरची टाकणार नाही, कारण जो बी मसाला आहे तो घरात करून घालणार आहे. तर आता आपण खोबरं भाजायला चालू आहे. आपलं आता खोबरं एकदम लाल होईपर्यंत भाजायचं, कारण त्याच्यातलं पूर्ण पाणी कमी करायचं, कारण ओल्या नारळाचं आपलं खोबरं आहे. आपण सुकं खोबरं अजिबात घातलेलं नाही, पूर्ण 6 नारळाचं ओल्या नारळाचं खोबरं आहे. आता आपण कांदा भाजत आहोत. कांदा कसा भाजायचा, लाल असा पूर्ण लाल होईपर्यंत कांदा भाजतोय आपण. आता हा कांदा आहे तो पूर्ण असा लाल झाला पाहिजे. हा बघा आता आपल्या ह्याच्यात कांदा कसा लाल झाला आहे. आता त्याच्यानंतर आपण इलायची गरम करून घ्यायची, 2 थेंब तेलाचे टाकायचे आणि गरम करून घ्यायची. त्याच्यानंतर आपले जो मसाला आहे ते 2-2 थेंब टाकून आपलं सर्व मसाला थोडा थोडा गरम करायचा, जवळ करपू द्यायचा नाही, नुसता गरम करून घ्यायचा, असा हलका हलका गरम करून घ्यायचा. आता आपण येसूर करणार आहे. येसूर म्हणजे काय, 200 ग्राम बाजरी घेतल्या, 50 ग्राम चणा डाळ घेतल्या आणि गरम मसाल्यातले 2-2 जिन्नस सर्व आपण बघू शकता या वाटीमध्ये आहेत. सगळे 2-2 जिन्नस आपण घेतलेत आणि ते सगळे एकत्र करायचा. त्याच्याने आपला रस्सा मिळून येतो. मिळून येण्यासाठी आपण हे सगळं साहित्य, ह्याला म्हणतात येसूर मसाला. तर आता आपण डाळ भाजून घ्यायची आणि नंतर बाजरी भाजून घ्यायची, गवळी गवळी भाजून घ्यायची, म्हणजे बाजरी जरा फुटेपर्यंत भाजायची, लाह्या होईपर्यंत, आणि ते भाजून घेऊन आपण बारीक करूया. चला आता हा येसूर मसाला आहे तो आता पूर्ण असा बारीक करून घ्यायचा. पीठ एकदम फाईन पीठ करायचं, एकदम बारीक. त्याच्यानंतर अद्रक आणि फक्त लसूण हा वेगळाच करायचा. अद्रक लसणाची पेस्ट वेगळीच करायची, एकदम फाईन करायची. त्याच्यानंतर हा गरम मसाला बारीक करून सगळा गरम मसाला मिक्स करायचा आणि बारीक करून घ्यायचा. त्याच्यानंतर खोबरं, कांदा ते एकदम बारीक करून घ्यायचं आणि असा सर्व मसाला आहे तो एकदम फाईन सगळा बारीक करून आपण घ्यायचा.
आता हे आपलं 18 किलो मटण आहे. आता 200 ग्रॅम आपण हळद टाकली आहे. वजन लक्षात ठेवा, 200 ग्रॅम हळद टाकली आहे. आणि आता ह्याच्यात 200 ग्रॅम मीठ बारीक असं टाकलं आहे आणि हलवून घ्यायचं. पूर्ण हळद मीठ असं पूर्ण एकजीव करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण अद्रक लसणाची पेस्ट केली होती ती अंदाजे पाव किलो ह्याच्यात टाकून मटणामध्ये हलवून घेतलं. आता चला आपण 3 किलो तेल टाकून घेतलं ह्याच्यात. थोडं मीठ टाकायचं, त्या तेलात मीठ टाकायचं आणि तेलात 1-2 चमचे हळद टाकायची. आता चला आपण मटण टाकूया. पहिले आपण मांदं टाकून घेतले या. मांदं आपण हलवूया आणि मांदं हलवून झाल्यानंतर आपण मटण टाकूया. आता आपण हलवून खालीवर करून शिजायला ठेवले. आता शिजायला ठेवल्यानंतर आता आपण पाणी साईडला गरम करायला ठेवले, कारण त्याच्यात पाणी आता वरती भांडं नाही ना तेवढं ठेवायला, तर पाणी खाली गरम करून आपण पाणी टाकून घेऊया. आता आपलं मटण शिजलेलं आहे. आता आपण काढून मटण साईडला काढून घेऊया. आणि आता रश्श्यासाठी आपण जे जे साहित्य केले ते आता मसाला कसा घालायचा तर तुम्हाला दाखवते. तर आता आपण इथं 4 किलो टमाटा घेतला, त्याच्यात थोडा मी कढीपत्ता घातला आहे आणि कढीपत्ता आणि टमाटर एकत्र करून बारीक केली फाईन एकदम. आणि आता मी फोडणी कशी देणार ते तुम्हाला दाखवते. तर आता आपण 1 किलो तेल घातलं, त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट होती ती चांगली भाजायची. चांगली भाजून चांगला कलर येईपर्यंत, वास सुगंध येईपर्यंत आता आपल्या छान भाजले बघा अद्रक लसणाची पेस्ट. आणि आता त्याच्यामध्ये आपण त्याची पेस्ट केलेली टाकून घेतली. त्याच्यानंतर आपण आपली मिरची पावडर केली होती ना, बेडगी मिरची, त्या कटासाठी ती आता टाकून घेतली. आपण जी टमाट्याची पेस्ट केली होती ना ती आता टाकून घेतली. आता चांगलं हलवून घ्यायचं, कारण टमाटा आपला पेस्ट जरी केली असली ना तर त्याचा स्वाद उतरण्यासाठी चांगला हलवून तेलामध्ये घ्यायचं. आता त्याच्यानंतर आता आपण मसाले वरून टाकू, सगळे आपले जे बाकीचे केलेत ना ते मसाले सगळे ह्याच्यात टाकून घ्यायचे. आता तर आता आपण घरातला कांदा लसूण मसाला आपण नेहमी खातो घरात, तो कांदा लसूण मसाला टाकून घेतला. सुमारे अर्धा किलो ते 600 ग्राम असेल म्हणजे आहेच, पण ज्याच्या त्याच्या तिखटानुसार आपला अंदाजानुसार टाकू शकता तुम्ही. आणि आता आपण जो गरम मसाला पूर्ण केला होता, संपूर्ण आपला खडा मसाला गरम केला तो आता आपण टाकून घेतला. त्याच्यानंतर आता आपण धणे पावडर टाकून घेतली. बडीशेप आपण भाजून बारीक करून घेतली, ती बडीशेप टाकली. हे सर्व मसाले आपण जे केलेत सर्व टाकून चांगलं एकजीव करेपर्यंत हलवून घ्यायचं, चांगला मसाला हलवून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण हा कांदा टाकला, कांदा आपण बारीक करून घेतला होता ना तो कांदा टाकला. आता त्याच्यानंतर आता आपण खोबरं टाकणार आहोत. खोबरं टाकून एकदम एकजीव करून आता खोबरं टाकलं आणि एकजीव करून सगळा मसाला आता टाकून आपण हलवून एकजीव करून चांगला हलवून घ्यायचा. चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला पूर्ण असा हलवत राहायचं, पूर्ण असं तेल बाजूला दिसेपर्यंत हलवत राहायचं. आता आपला मसाला झाला आहे तो आपण त्या रश्श्यात टाकून घ्यायचा. आता आपण इथं 35 लिटर पाणी ओतले. 100 माणसांसाठी 35 लिटर परफेक्ट माप झालं. माझ्या घरात तेवढी माणसं जेवलीसुद्धा, 110पर्यंत जेवण केलं सगळ्यांनी. पण मी सांगते तुम्हाला 35 लिटर पाणी आहे आणि तो मसाला टाकून घेऊन आता आपण तिळाची पावडर केली तर तीळ पावडर टाकत आहे. तीळ पावडर टाकून झाली. आता आपण इथं येसूर आपण जो केला ना बाजरी घालून आणि ते डाळ घालून तो येसूर आता पाणी घेऊन असा पूर्ण असा गाठी फोडून बाजूला अशा गाठी होतील ना आतमध्ये, म्हणून साईडला गाठी फोडून हात आपण येसूर घालणार आहे. बाजरी, आपलं हरभरा डाळ आणि गरम मसाला करून आपण केला होता ना तो आता टाकणार आहे. आता हा 35 लिटर पाण्यामध्ये हा सगळा आपला मसाला टाकून घ्या. आता भाकरी करायच्यात. आपण भाकरी किती केल्यात, सर्वसाधारण 150-180पर्यंत झाले असतील. तर आपण त्यासाठी पीठ किती घेतलं होतं, 4 पायल्या आणि वजनी म्हटलं तर 28 किलो. त्यात आपण 2 किलो आपले ज्वारीचे केले. आमच्या गावाला बाजरीच्या चालत नाहीत, जास्त करून मका चालते. जास्त करून मकाच चालते आमच्या गावाला. त्यासाठी मकाच्या भाकरी आम्ही एक 28 किलोच्या करून घेतल्या आणि बाजरीच्या 2 किलो केल्या. कोण खातं नसतं खात. आता आपला हा रस्सा कसा तयार झाला बघा, छान लाल. आता आपण त्याच्यामध्ये ना कोथिंबीर घेतली. आता कोथिंबीर काय केली मी निवडून पाले साईडला काढले आणि देठ होते ना ते मी देठ मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यामध्ये पेस्ट टाकणार. ही बघा पेस्ट टाकली आणि आता ते कोथिंबीर आहे ती अशी वरून चिरून टाकणार. खूप छान अशी तरीवर कोथिंबीर अशी चमकायला लागलेली बघून खावीशी वाटावी असं केलं. आता आपण हे कट पूर्ण काढून घेतला साईडला आणि पूर्ण कट काढून घ्यायचा. ह्यासाठी मी पाणी किती वापरले, 35 लिटर प्रमाण तुम्हाला अचूक सांगितले. 35 लिटर पाणी. जो आपण मटण बाजूला काढलं होतं सुकं, त्याच्यात आपण तो मसाला केला होता ना एकत्र सगळा, तो बाजूला तो मसाला रश्श्यात टाकला. तोच मसाला इकडे लावून आपला साईडला कोथिंबीर घालून
हे आपण साईडला घेऊन ठेवायचं करून असं मटणाला लावून साईडला ठेवायचं. कारण जो आपण मटणाला रस्स्याला टाकला आहे मसाला तोच ह्याच्यात टाकायचा. आता अशा प्रकारे आपलं मटण पण तयार झालं आणि रस्सा पण तयार झाला. चला तो मंडळी, इस बात पे एक लाइक और शेयर तो बनता ही है. थैंक यू सो मच. धन्यवाद.